अहो किती वेळ ठेवणार आहात? भाजला ना मला. अगं शेक नीट बसायला नको का? मग एक काम करा, असा तवा गरम करा आणि ठेवा हातावर, हा म्हणजे छान पोळेल मला. अगं तू अशी चिडचिड करू नकोस ग, तुझा त्रास वाढेल. जरा शांत राहा. अगं बाई, सासूबाई दमल्या वाटतं जावयाची उठबस करून. आल्या तरीच म्हटलं मला त्रास होतो हे बघायला मजा घ्यायला आल्या कशा नाही. बरोबर खोड काढायला आल्या. तुम्ही काय हसताय हो? हा याच्यामुळेच हस झालंय माझं. आम्ही कशाला, तुझ्या जावयानच. आता तरी फरक कळला का तुला माझ्या धनुष मधला आणि तुझ्या त्या युवराज मधला? आहेच फरक, आहेच. म्हणजे तुला फरक पटला? अहो मग त्या काय खोटं बोलतायत का? केदार आणि युवराजरावांमध्ये फरक आहेच. नाही कसं आहे, आमचे जावई बापू आहेत ना लहानपणापासून श्रीमंत आहेत, त्यामुळे त्यांना सवय आहेच चांगल्या चांगल्या जेवणाची, चांगल्या चांगल्या राहण्याची, स्वच्छतेची. म्हणून ऍडजस्ट करायला थोडा त्रास होतोच. हाच फरक आहे सासूबाई, जन्माने श्रीमंत असण्यात आणि नवश्रीमंत असण्यात. खरं सांगू का रेखा, प्रश्न श्रीमंतीचा नाहीये, समजूतदारपणाचा आहे. आणि हे बघ, किती श्रीमंत असलं ना तरी समजूतदारपणा नाही विकत घेता येत. तो मुळात असावा लागतो ग. अहो काय करताय, भाजला ना मला. बघ तेच म्हणते मी, चटका बसून भाजण्यापेक्षा ना मी काय सांगते ना ते समजून घे. मी आपलं तुझ्या भल्यासाठी सांगते बरं का बाई. बघ शेख बाबा तिला. आल्या मोठ्या माझ्या भल्याचं सांगायला. यांनी कधी माझं आणि माझ्या मुलींचं भलं बघितलंय? आत्ता सांगतायत मोठ्या. काय डोकावतंय ते मागून? हे हे काय आहे? सूर्यफूल. मग ते झेंडू सारखं का दिसतंय? सूर्यफूल घेतलं. अरे मला कळलं ते सूर्यफूल आहे, पण ते का आणलंयस? ते तुझ्यासाठी. माझ्यासाठी सूर्यफूल, ते पण आत्ता? प्रपोज. अच्छा. प्रपोज. खरं वाटलं तुला? खरं वाटलं? बॉस आहे मी तुझी, व्यवस्थित ओळखते तुला, आणि मला खात्री आहे तू असं काही करणार नाहीस. आता खरं खरं सांग, का आणलंयस हे? तुझं कौतुक करण्यासाठी आणलंय. म्हणजे युवराजला सुतासारखं सरळ करून घरी आणलंस ना, त्यासाठी. खरं तर मी परेड करूनच सल्यूट करणार होतो आणि मेडल पण देणार होतो. पण मी एवढं काही केलंच नाहीये. हे असं असतं मोठ्या लोकांचं. काम करून जायचं, विसरून पण जायचं आणि लगेच पुढच्या कामगिरीला लागायचं. युवराजचं नाक पकडून तू तोंड उघडलंस ना, त्यासाठीच हा घाट घातलाय. खरं तर त्याला सुतासारखं सरळ करायचे खूप मार्ग आहेत माझ्याकडे, पण इतके दिवस माझे हात बांधलेले होते ना, म्हणून आता फक्त त्याची चोरी सगळ्यांसमोर आणली आहे. हात बांधलेले असतानाही जो तू वार केलायस ना, त्यावरनं मला वाटत नाही की युवराज पुन्हा हिंमत करेल तुझ्या वाट्याला जायची. त्याची हिंमत होणारच नाही. पण आता मीही त्याला नाही सोडणार. आता कुठल्या रोगावर कुठलं औषध द्यायचं हे बरोबर कळलंय मला. औषधांबद्दल सगळं कळतं, फक्त एकच गोष्ट कळत नाही. काही बोललास का तू आता? नाही, काही नाही. नाही, मी हा विचार करत होतो की तुझ्या डोक्यात कसला विचार चालू आहे हे. नको फार विचार करूस, तू फक्त मजा बघ. कारण आता या डमरूचा वापर करून मी या माकडाला माझ्या तालावर चांगलंच नाचवणार आहे. माझ्या घरच्यांना त्यांनी जे कामाला लावलंय ना, त्याचा हिशोब चुकता करणार आहे. पण ही 2-2 सूर्यफुलं हे असे दोनच देतात. म्हणजे सूर्यास्ताला कसं हे 2 फुलं असं असं हे एकमेकांकडे बघतात. अशी?
युवराज, तू जे केलंयस ते मला कळलंय. सॉरी ताई. तुला सॉरी म्हणायची गरज नाहीये. मी थँक्यू. तू घरी परत आलास त्याच्यासाठी थँक्यू. तू तारिणीचं ऐकलंस, हट्ट न करता आडमुठेपणा न करता तू घरी परत आलास त्याच्यासाठी खरंच थँक्यू. ठीक आहे, आता झालं ना तुझ्या मनासारखं, तुमच्या सगळ्यांच्या मनासारखं झालं ना. ठीक. मला माहिती आहे तू हर्ट आहेस युवराज. तुला कदाचित असं वाटत असेल की माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे, पण माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे युवराज. माझं बाळ आहेस तू, माझं पहिलं बाळ. मला माहिती मी तुला जन्म दिला नाही आहे, मी तुझी मोठी बहीण आहे, पण माया अगदी आईसारखी करते मी तुझ्यावर. आणि म्हणून त्या नात्याने तुला तुझ्या चुकीची शिक्षा देणं अगदी गरजेचं होतं. आय नो, मला खात्री आहे की पुन्हा तू अशी चूक करणार नाहीस, पण पैशासाठी चोरीचा मार्ग निवडणं योग्य नाही आहे. ते चूक आहे आणि म्हणून माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. पण आय एम हॅपी की तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली. अँड आय रिअली होप की तू ही चूक पुन्हा करणार नाहीस. तेच म्हटलं, आज माझ्याशी बोलायला एवढा वेळ कसा काय मिळाला? हां, एवढं कौतुक कसं काय चाललंय माझं? तू हेल्पर आणि तारिणी घरात नसतील ना? मी नेहमीच तुझं कौतुक करत आली आहे युवराज, पण जे चूक आहे ते चूकच आहे. ठीक आहे, झालं. खोटं सांत्वन करून झालंय तुझं. झालं असेल तर प्लीज जाऊ शकतो. युवराज, तुला आत्ता बोलायचं नाही आहे, नाही, आपण नंतर बोलू. तुला एकांताची गरज आहे, विचार करण्याची गरज आहे. तू तुझा वेळ घे, पण याविषयी आपण बोलायचंच आहे. हो बोलूया. तुला पैशांची गरज असेल, हक्काने माझ्याकडे माग, पण हे करू नकोस पुन्हा. नोटेड. आणि यापुढे तू अशी चूक करणार नाहीस आणि मला अभिमान वाटेल असंच वागशील अशी मी आशा करते. अभिमान मानच शिल्लक ठेवणार नाही हा युवराज.